पुण्यातील हिंजवडीमध्ये काल झालेल्या इंजिनियर तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय। आरोपी इन्फोसिस कंपनीचा सुरक्षारक्षक असून भाबेन सालसिया असं त्याचं नाव आहे। तो मूळचा आसामचा आहे। आज सकाळी मुंबईमधून हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 23 वर्षीय रसिला आरोपी ही तरुणी 2015 पासून इन्फोसिसमध्ये कामाला होती। काल दुपारी 2:30च्या सुमारास रसिला ओपी एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त कंपनीत आली। मात्र 5:30च्या सुमारास त्याच इमारतीत तिचा मृतदेह आढळून आला। रसिलाची केबलद्वारे गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे। मात्र ही हत्या का झाली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। कलिगने तिला दुपारी चार्ज हँडओव्हर केलेला होता। त्यानंतर ती एकटी होती। तिची जी सपोर्ट टीम दुसऱ्या बाजूची जी होती बेंगलोरमधनं, त्यांनी तिला संध्याकाळी काही कामासाठी फोन केला होता। त्या फोन्सला ती रिस्पॉन्ड करत नव्हती। याच्याकरता त्यांनी इकडच्या त्यांच्या मॅनेजमेंटला आणि सिक्युरिटीला फोन करून वरती ती का रिस्पॉन्ड करत नाही हे विचारण्यासाठी पाठवला असता संबंधित सिक्युरिटी गार्ड जेव्हा चेक करायला गेला त्यावेळी तिचा मृतदेह त्याला त्या ठिकाणी दिसून आला। त्यांनी संबंधितांना कळवून पोलिसांपर्यंत माहिती दिली।